प्लीज प्लीज माझं थोडं तरी ऐका ना. तू एकटी असताना वेगळी असतेस. तुझे बाबा समोर आले की तुझ्या तोंडून शब्द फुटत नाही. मी आता तुझं ऐकलं आणि उद्या जर तुझे बाबा नाही म्हणाले आणि तू माझा हात सोडलास ना, नाही प्लीज. मी तुझ्या समोर हात जोडून तुला रिक्वेस्ट करतो. प्लीज घ्यायचा. नंदिनी थांब. अजून मीठ देऊ का काव्याताई? नको रघु दादा. दादा काव्याताई काय जत्रेत हरवलेले भावंडात चिंच खातायत. तुम्हाला काय दिवस गेलेत काय? काय बोलताय देशमुख? आणि मुळात फक्त दिवस गेलेली बाई चिंच खाते? काय तुम्ही? तुम्हाला सांगते दादा, मी आणि माझी नंदिनी ताई आमच्या शाळेबाहेर आमची आडवी दप्तरं अशी खांद्यावर अडकवून 2 वेण्या अशा उडवत उडवत दत्तूच्या स्टॉल वरती उभं राहायचो. असा स्टॉल होता तुमच्यासारखा. आम्ही एक रुपया जमा करायचो आणि चिंचा पोरं इतक्या गोष्टी खायचो ना, मज्जा करायचो एकदम. त्याच्या शेजारी एक गोळा विकणाऱ्या दादांचा पण स्टॉल होता, पण आम्ही गोळा नाही खाल्ला कधी. ही मजा आहे. बरोबर आहे. गोळा खाल्ला की जीभ रंगायची. जीभ रंगलेली घरच्यांनी बघितली काल रंगत असते. कसं असतं ना देशमुख, पालक जसे लहान मुलांचा हात धरून त्यांना बाहेर घेऊन येतात शाळेच्या, तसंच आठवणी आपला हात धरून राहतात नाही. माणसं सोडून जातात आपल्याला, पण आठवणी काही पाठ सोडत नाही. काय ग नंदिनी तू कुठे जातेस? नाही नाही नाही. अरे तुझ्या आईने तिला ते काय ते गोळे करायला बोलवलंय. काय? अरे काय ते आपले ही काय म्हणतात ते गोळ्यांची भजी. नाही 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 गोळ्यांची कढी. अरे काय ती तुझी स्पेशालिटी काय? कढी पकोडा. हा कढी पकोडा का काय ते करायला बोलवलंय. रात्रीच्या जेवणाची तयारी. बाबा, ती ती घरी चालली. काय ग नंदिनी घरी जातेस? नाही म्हणजे हो मी काय 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 नाही हो हो नाही काय नक्की काय? बाबा हो, ती ती घरी चालली आहे. हं. ती काव्याला विश करायला आली होती.